नमस्कार. तर आज आपण बोरी कोडत गटाच्या काही राजकीय विश्लेषणाबद्दल बोलणार आहोत. तर हे राजकीय विश्लेषण नक्की कसं असणार आहे? आज जे अपक्ष उमेदवार आहे कविता संदीपान पवार हे अपक्ष उमेदवार म्हणून कोडत गटामध्ये उभे आहेत. तर बोरी कोडत गटामध्ये उभे असताना माघार घेण्याची तारीख 27 तारीख आहे, म्हणजेच उद्याची तारीख. जर कविता पवार यांनी माघार घेतली नाही तर राजकीय समीकरणं कशी जुळणार आहेत याकडे सर्व मतदार लक्ष देत आहेत. कारण बोरी खोडद गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी 4 उमेदवार जिल्हा परिषद आणि 3 उमेदवार पंचायत समितीसाठी उभे आहेत. याकडे जर लक्ष दिलं तर पवार साहेब हे काम करणारा, आरसा काम करणारा माणूस अशी ओळख आहे. कविता पवार म्हणजेच पांडुरंग पवार हे जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत असं मतदारांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे विचार करता कल्पनाताई काळे हे काही म्हणण्यापेक्षा 5 वर्ष एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी बोरी गावचा, साळवडी गावचा विकास केला. माऊलीशेठ खंडाळे हे पण 40 वर्ष राजकारणात राहून, लोकांच्या सानिध्यात राहून त्यांनी लोकांपर्यंत आपला विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सुनंदाताई गाडगे हेही भाजप कार्यकर्ता असून त्यांनी आपल्या निमगाव सावा गावामध्ये तसे विविध गावामध्ये विविध कामे देण्याचा प्रयत्न केला. या सर्व राजकीय समीकरण जुळता नक्की होणार काय? बोरी खोडद गटामध्ये नक्की राजकारण फिरणार कसं? जर कविता पवार यांनी जर माघार घेतली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून कविता पवार यांना जी सहानुभूती निर्माण झाली, या सहानुभूतीचा वापर कविता पवार यांच्या विजयात पडणार का? समजा कल्पनाताई काळे यांनी केलेल्या कामाचा आरसा ते समाजापुढे ठेवतात. ह्या आरसा जर समाजापुढे ठेवत असताना जर त्यांना पांडुरंग पवार हे तालुक्याचे अध्यक्ष असताना जर ते त्यांच्याबरोबर नसतील तर याचा फटका कल्पनाताई यांना बसणार का? या सर्व प्रश्नाची उत्तर आता मतदार आपल्या मतदानामध्येच देणार आहोत. नक्की होणार काय? बोरी खोडद गटामध्ये माजी आमदार अतुल शेठ बेनके यांना कविता पवार यांनी केलेल्या बंडाचा फटका बसणार का? याकडे सर्व जुन्नर तालुक्याचं लक्ष केंद्रित झालं आहे. नक्की होणार काय? बोरी खोडद गटामध्ये नक्की चालले काय? पंचायत समितीचे उमेदवार राजू शेठ गाडगे हे चाकण उद्योगामध्ये प्रसिद्ध उद्योजक म्हणून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची चांगली वाटचाल. तर संभाजी शेठ चव्हाण हे पारगाव गावच्या विकासामध्ये म्हणजे स्मार्ट सिटी हा जो पारगाव स्मार्ट विलेज हे जे पारगाव गावला एक नवीन नाव भेटले ते संभाजी शेठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्वांच्या मदतीनं संभाजी शेठ यांनी केलेला विकास. मग नक्की घडतंय काय? मतदार कोणाला निवडून देणार? कोण कामाचा माणूस? कोण आपल्या ह्या गणामध्ये काम करणार? त्याचप्रमाणे बोरी गटामध्ये एक महाविषय केंद्रामध्ये आपल्या सर्व लोकांना एक मदत करण्याचं एक तंत्र, हे कागदपत्र जमा करा, ते कागदपत्र जमा करा, तुम्हाला हा फायदा होईल ते होईल असे जाधव हे पंचायत समितीच्या रिंगणामध्ये उभे आहे. नक्की होणार काय? ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपण एकच विचार करू. आज आहे शेवटची तारीख 26 जानेवारी. आज खूप महत्त्वाचा दिवस. आजच्या दिवशी सगळे समीकरणं जुळणार. कोण माघार घेणार का माघार घेणार नाही? कोण कोण आपल्या परीने आपला विकास मांडताय? काल कल्पनाताई काळे यांनी तर संभाजी शेठ चव्हाण यांनी बोरी जाधवाडीमध्ये देवदेवतांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा विकास नारळ फोडला. हे सगळे प्रचार करीत असताना मी ज्या वेळेस मतदारामध्ये फिरलो, मतदारांपर्यंत गेलो, प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्यावेळेस त्यांच्या गाठी भेटी घेतल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की कुठंतरी पांडुरंग पवार यांना सहानुभूती निर्माण झाली. सहानुभूतीच्या जोरावरती कदाचित कविता पवार हे लीड घेऊ शकतात किंवा असंही होऊ शकतं की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. नक्की होणार काय?
याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कल्पनाताईने प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. कल्पनाताई पण गावोगावी घरोघरी पोचल्यात. आपलं चिन्ह पोचवत आहेत. संभाजी शेठही तेच करतायत. गावी गावी जाऊन आपले चिन्ह जे आहेत, पंचायत समितीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे, मी तर तुमची कामं प्रामाणिकपणे करू शकतो असा लोकांना विश्वास दिला जातोय. नक्की होणार काय? रावशेठ गाडगे पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने मतदारांपर्यंत पोहोचतात. या सर्वांचा विचार करता असं लक्षात येतं की नक्की ही समीकरणाची उदाहरणं उद्या जुळतील. उद्या 27 जानेवारी महागारीचा दिवस. तर अपक्ष उमेदवार नक्की काय निर्णय घेतात यावरती बोरी खोडत गटाचे राजकारण निघणार. तुम्ही म्हणशाने असं कसं? कारण पूर्व भागामध्ये पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे. नक्की पवार साहेब आज ह्या घडीला काय निर्णय घेणार, कविता पवार काय निर्णय घेणार, याकडे सर्व जुन्नर तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. आणि हेच लक्ष बोरी खोडत गटाच्या विजयाचं साम्राज्य असू शकतं. म्हणून मित्रांनो, म्हणून मतदारांना आव्हान आहे, तुम्ही एक चांगलं काम करणारा, काम आपल्याला हक्काने तिथे जाऊन काम सांगणारा उमेदवार मतदार नक्कीच शोधतील. त्याकडे तळतीळ मात्र शंका नाही. मतदार सुज्ञान आहे. मतदारांना सांगायची मित्रांनो गरज नाही की याला मतदान करा, त्याला मतदान करा. मतदारांना कळते आपला कामाचा माणूस कोण आहे, आपण कोणापर्यंत गेलं पाहिजे, आपलं काम कोण करेन, पंचायत समितीचं आपलं काम कोण करेन, जिल्हा परिषदेचं काम कोण करेन, ह्या सर्वांची सूत्र आपण नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. धन्यवाद.